नमस्कार प्रेक्षकांनो, फायनल पॉइंट मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल। 5 ऑगस्ट 2025 सकाळ वृत्तपत्र याच्यामध्ये काही दिवसापूर्वी कांदा खरेदी विक्री आणि काळा बाजार या संदर्भात काही बातम्या आल्या आणि त्या अनुषंगाने फायनल पॉइंट या चॅनलने आणि संपूर्ण टीमने यात दखल घेतली। पिंपळगाव बसवंतच्या निफाड रोड परिसरात कलंत्री गोडाऊन इथे 10,700 मेट्रिक टन साठवण क्षमता असलेल्या कांद्याच्या गोडाऊन मध्ये आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष दर्शनी गेलो त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती। प्रमाणे कांदा खरेदी विक्री जर नापेडणी बंद केली आहे मग ती खरेदी का केली जाते हा देखील दुसरा मुद्दा आहे। थोडक्यात म्हणायचं काय, अंदर क्या है बाहर क्या है पब्लिक सब जानती है। आणि या अनुषंगाने अनेक लोक फायनल पॉइंटच्या चॅनलला येऊन मिळाले, भेटले आणि त्यांनी आमच्याशी सगळ्या गोष्टींची वार्ता चर्चा केली आणि त्या अनुषंगाने फायनल पॉइंट या टीमनं एक मुद्दे हाती घेतले आणि सगळ्या मुद्द्यांचे एव्हिडन्स पुरावे हे आता गोळा केलेले आहे। कटआउट असतील, फोटो असतील, त्याचप्रमाणे काही व्हिडिओ क्लिप्स असतील, ह्या टप्प्याटप्प्याने आम्ही तुमच्या समोर सादर करणार आहे। परंतु यामध्ये जर शासनाने कांदा साठवणीसाठी किंवा खरेदीसाठी जर बंदी केली असेल मग कांदा का साठवला जातो किंवा खरेदी का केली जाते यामागचं गूढ रहस्य काय। त्यामुळे या सर्व प्रकारामध्ये जे कोणी जर खऱ्या अर्थाने गुन्हेगार असतील तर त्यांचा छडा फायनल पॉइंट लावल्याशिवाय राहणार नाही आणि फायनल पॉइंट संपूर्ण गोष्टीचा संपूर्ण तपास केल्याशिवाय राहणार, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। मग शेतकऱ्याची फसवणूक आहे की शासनाची फसवणूक आहे हे आपल्याला सर्व जाणायचे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अनेक पुढच्या येणाऱ्या टप्प्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळ्या वेळ आपल्या समोर आणू। तेव्हा फायनल पॉइंट या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा मुद्दा आपण सर्वांनी उचलून धरा।